आज आपण नाश्त्याचा असा पदार्थ बनवणार आहोत जे की तुम्ही कधीच पाहिला नसाल, नाही कधी बनवला असाल. असा हा वेगळ्या चवीचा पदार्थ. मग याला तुम्ही नाश्त्यामध्ये खा, नाहीतर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाकरता बनवा. तर याला मी 2 पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तुम्ही हवं तसं बनवू शकता. तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यात 2 मध्यम आकाराचे लाल टमाटर आणि अर्धा इंच आलं, 5 लसणाच्या पाकळ्या व अर्धा लहान चमचा लाल तिखट टाकले. आता यात पाणी न घालता वाटून एका भांड्यात काढून घेऊ. आता याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यात अर्धा लहान चमचा साखर टाकू. मग नंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा लहान चमचा ओवा, चवीपुरतं मीठ आणि 2 चिमूट हळद टाकून थोडंसं मिसळून घेऊ. जर तुम्हाला थोडंसं तिखट खायला आवडत असेल तर बारीक चिरून हिरवी मिरची टाकू शकता. तर असं मिसळल्यानंतर यात टाकूया 1 वाटी गव्हाचं पीठ आणि सोबतच जवळपास 4 चमचे बारीक रवा. इथं मात्र बारीक रवाच वापरायचा आहे. आणि सुरुवातीला 1 वाटी पाणी वापरून गाठी न होऊ देता मिसळून घ्या. हे पहा, असं मिसळलं की रवा भिजण्यासाठी याला 5 मिनिट झाकून ठेवू. 5 मिनिटानंतर आपल्याला यात काही भाज्या टाकायच्या आहे. ज्यात आहे बारीक चिरलेला 1 लहान कांदा, बारीक चिरलेली थोडी शिमला आणि खिसलेलं थोडं गाजर टाकून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकूया. मग नंतर यात टाकलेल्या सर्व जिन्नसांना यात व्यवस्थित मिसळून घेऊ. तर ह्या बॅटरला थोडंसं पातळसर बनवायचं आहे. म्हणजे की 1 वाटी गहू पीठ आणि 4 चमचे रव्यासाठी 2 वाटी पाणी वापरायचं आहे. तर आता आपण यात परत 1 वाटी पाणी टाकू आणि ढवळून घेऊ. जर तुम्हाला नाश्ता म्हणजे की डोसा जाड बनवायचा असेल तर 4 ते 5 चमचे पाणी कमी वापरा. मी थोडंसं पातळसर बनवणार आहे त्यामुळे 2 वाटी पाणी वापरले. आणि हो, हा डोसा एकाच मिश्रणापासून 2 वेगळ्या चवीचा बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मग बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी गॅसवर तवा ठेवून तेल तूप तुम्हाला काय आवडतं ते तव्याला लावा आणि तवा चांगला गरम करून घ्या. मग नंतर तव्याच्या आकारानुसार असं मिश्रण पसरवून टाकायचं आहे. लक्षात असू द्या की तवा चांगला गरम असेल तरच अशी जाळी पडते. त्यामुळे तव्याला व्यवस्थित गरम करून मिश्रण टाका आणि बाजूने वरून थोडंसं तेल टाकून मध्यम आचेवर 1.5 ते 2 मिनिट भाजून घ्या. म्हणजे की असं वरून सुकेपर्यंत भाजायचं आणि कडेने कडा सोडवत याला काढून घेऊ. याला पलटून भाजण्याची गरज नाही, हवं तर तुम्ही भाजू शकता. तसं एका बाजूने भाजला तरी कुरकुरीत बनतो. आता आपण याला काढून थोडा वेगळ्या चवीचा बनवून घेऊ. तर त्यासाठी तव्याला तेल किंवा तूप लावून सुरुवातीसारखं तव्यावर मिश्रण टाकू आणि 1 ते 1.5 मिनिट भाजून घेऊ. तोपर्यंत आपण एका वाटीत 1 अंडा तोडून घेऊ आणि त्यात थोडंसं मीठ टाकून अंड्याला फेटून घ्यायचं. मग नंतर डोसा असं वरून थोडाफार सुकला की फेटलेल्या अंड्याला टाकून पसरवून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही एका अंड्यामध्ये असे 2 डोसे बनवू शकता. मी इथं 1 पूर्ण अंडा टाकला आहे. जर तुम्हाला अंडा खायला आवडत असेल आणि अंड्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवायचे शोधत असाल तर याला एकदा नक्की बनवून पहा. याची चव तुम्ही कधीच विसरणार नाहीत, हे नक्की. तर वरून सुकलं की थोडंसं तेल टाकून दुसऱ्या बाजूला पलटायचं आणि दुसऱ्या साईडनेही असं 40 ते 50 सेकंद भाजून घ्यायचं आहे. आता याला दुमडून काढून घेऊ. तर याला तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही पद्धतीने बनवून नाश्त्यामध्ये खा, नाहीतर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. हे खायला मस्त चविष्ट आणि खमंग लागतो. तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत.